नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सध्या आपल्या राज्यामध्ये गाजतोय. महायुतीचं सरकार येत असताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि महायुतीचं सरकार जर केंद्रात आलं तर कोणत्याही परिस्थिती आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं आणि त्यामुळे 1 वर्षानंतर महायुतीचं सरकार येऊन जवळपास 1 वर्ष होतं आहे. मात्र तरीही महायुती सरकारने अद्यापही शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. यामध्ये प्रहारचे आमदार तथा संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी महाएल्गार आंदोलन पुकारलं असून सरकार त्यांच्या या आंदोलनामुळे बेजार झालं आहे असं दिसतंय. नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसापासून त्यांनी मोठा मोर्चा काढत सरकारची कोंडी केली, रेल्वे गाड्या थांबवल्या, वाहतूक कोंडी केली आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी उतरला असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे. त्यामुळे सरकारला आता कर्जमाफीशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापूर्वीही आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमरण उपोषण केलं होतं. 5 ते 6 दिवस हे आमरण उपोषण केलं. यावेळी सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्या मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे त्यांनी गेल्या 2 दिवसापासून नागपूर येथे महाएल्गार आंदोलन पुकारलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री यांचं गाव नागपूर आंदोलनासाठी निवडलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारची कोंडी केली असं आपल्याला दिसतं आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनीच शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं. आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती आणि या कर्जमाफीच्या आशापायी शेतकऱ्यांनी आपलं कर्जही नील केलं नव्हतं. त्यामुळे आता बँकेचा तगारा लागत असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा आहे आणि शेतकरी हा आता अतिवृष्टीच्या एका नवीन संकटात सापडलेला आहे. हातातोंडाशी आलेला त्याचा घास या अतिवृष्टीमुळे गेलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांनाही 32,000 कोटीची मदत जाहीर झालेली आहे. मात्र अद्यापही यामधील 5% ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि आता 11,000 कोटी रुपये येणाऱ्या 15 दिवसात मिळतील असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे दिवाळी शासनाच्या आश्वासनावरच शेतकऱ्याची दिवाळी ही कोरडी गेली. मात्र शेतकऱ्यांना आता कर्जमाफी हवी आहे आणि त्यासाठी प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्याचा हा मुद्दा हाती घेऊन सरकारच्या विरोधात महाएल्गार आंदोलन पुकारलेलं आहे आणि यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार नक्कीच बेजार झाला असं आपल्याला म्हणता येईल. कारण 2 दिवसापासून नागपूर जाम आहे, वाहतूक कोंडी मोठी झालेली आहे आणि आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. यापूर्वीही शासनाने आपण चर्चेला यावं असं सांगितलं होतं. मात्र बच्चू कडू यांनी ठोस भूमिका घेत आता चर्चा नाही, आता निर्णय घ्या अशी भूमिका जाहीर केल्यामुळे शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता कर्जमाफी करावीच लागणार आहे आणि जो सत्ताधारी वर्ग आहे परंतु शेतकरी आहे असा वर्गही आता बच्चू कडू यांच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. दुसरीकडे मराठा संघर्ष योद्धा, मराठा आरक्षणाचे जे आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांनीही 2 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे.
शेतकऱ्याच्या कर्जमाफीबरोबरच शेतकऱ्यांचा हमीभाव आणि इतर काही त्यांच्या 8 ते 10 मागण्या आहेत, त्यासाठी त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांचा प्रश्न तडीस लावल्याशिवाय आता सरकारला सुट्टी नाही अशी परिस्थिती दिसते. शेतकऱ्याला नक्कीच 32,000 कोटीचं पॅकेज जे शेतकऱ्यांचं नुकसान अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे त्यांना सरकारने जाहीर केलेलं असलं तरी शेतकरी समाधानी नाही. कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि योगायोगाने तेच सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागणार आहे अशी परिस्थिती आहे. मात्र सरकारमधील मंत्री अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री आहेत, ते म्हणत आहेत आम्ही योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. मात्र योग्य वेळ कोणती हे सांगायला हे सरकार आणि त्यातील मंत्री राजी नाही आहेत. परिस्थिती तशी नसल्याने कोणत्या वेळेस तुम्ही कर्जमाफी करणार हे तुम्ही सांगत नाही. त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेला असून महाएल्गार जी आंदोलन पुकारलेलं आहे बच्चू कडू यांनी, त्याला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. हे आंदोलन आता चिघळलेलं आहे अशी परिस्थिती आहे. हे आंदोलन हाताबाहेरही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हाच पर्याय शासनापुढे आहे आणि आता मनोज जरांगे पाटील यांनीही हे आंदोलन हाताशी घेतलेलं आहे. त्यामुळे आता कर्जमाफी केल्याशिवाय सरकारला पर्याय नाही आणि शेतकऱ्यांनाही पर्याय नाही. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शासन का बरं हे आश्वासन पाळत नाही आणि बच्चू कडू यांनी जे महाएल्गार आंदोलन पुकारलेलं आहे त्यामुळे शासन नक्कीच बेजार झालं आहे का आणि हे आंदोलन कुठपर्यंत जाणार आहे. हे आंदोलक आता कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार घेणार नाही का अशी परिस्थिती सध्या नागपूरमध्ये आहे आणि नागपूरचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल का आणि त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होईल या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थांबतो.